नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 255 ते 261 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय योग्याचं साक्षात वर्णन आपल्या समोर करतायत. भगवंतांच्या नजरेतून हा योगी त्यांना कसा दिसतोय, त्या योग्याचं वर्णन आपल्या समोर ज्ञानोबाराय प्रगट करतायत. ते म्हणतात, कुंकुमाचे भरीव सिद्ध रसाचे वोतीव, मज पाहता सावेव शांतीची ते. अर्थात संपूर्ण कुंकुमानी म्हणजेच लाल तांबड्या रंगानी भरून गेलेला त्याचा देह दिसतो आणि तो जणू काही अनेक रसांपैकी रसांचा राजा सिद्ध रस. तो सिद्ध रसच एखाद्या मुसीमध्ये ओतावा आणि मग जो आकार प्रगट होईल तो सिद्ध रसाचाच असावा. त्याप्रमाणे त्या योग्याचे संपूर्ण अवयव अर्थात देह अशा प्रकारे संपूर्ण कुंकुमानी सिद्ध रसानी भरलेला भगवंताला दिसत होता. आणि एवढंच नाही तर हा योग्याचा देह अर्थात साक्षात योगी हा शांतीचंच संपूर्ण स्वरूप होता. ते आनंद चित्रींचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले जैसे. त्या योग्याकडे पाहिल्यावर असं वाटतं की आनंदाचं चित्र आपण काढतोय आणि त्या चित्रामध्ये लेप म्हणजे रंग भरलाय, तर तो रंग कुठला असणार? आनंदाचाच असणार. आनंदाच्या चित्रामधला रंग हा आनंदाचाच असणार. त्याचप्रमाणे महासुखाने जर का समजा रूप घ्यायचं ठरवलं आणि रूप घेऊन महासुख आकारात प्रगट झालं, तर तो आकारही महासुखाचाच असणार. अथवा आपण जराशी कल्पना केली की संतोषाचं झाड आहे, त्या संतोषाच्या झाडाचं रोप लावलं तर ते रोप सुद्धा संतोषाचंच असणार. तसा हा योगी आपल्याला दिसतो. तो कनक चंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा. वा वा, बहारदार वर्णन आहे. कनक चंपक अर्थात सोन चाफा. सोन चाफाचं रूप हे अत्यंत आकर्षक आणि मोहक असतं आणि त्याचा सुवास तर अप्रतिम. योग्याचा आकार, शरीर धारण केले ते शरीर जणू काही त्या सोन चाफ्याच्या एखाद्या कळीप्रमाणेच आपल्याला भासतं. आणि एवढंच नाही तर अशी कल्पना केली की अमृताचा जर पुतळा बनवला तर तो अमृतमयच असणार. त्याप्रमाणे योग्याचं रूप हे अमृतमय दिसतं. आणि त्याला बहर कशाचा आलाय तर अत्यंत कोमलपणाचा. एखादा मळा नुसता कोमलपणाने फुलून जावा, त्याप्रमाणे योगी हा कोमलपणाने भरून गेलेला असतो. हो का जे शारदीयेचे नि बोले, चंद्रबिंब पाललेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. ज्ञानोबाराय म्हणतात, योग्याच्या ठिकाणी एक विलक्षण शीतलता असते. आणि ती शीतलता कशी तर जणू काही शरद ऋतूतील चंद्रबिंब अर्थात शरद ऋतूतला पौर्णिमेचा चंद्र, त्याच्या तेजाला एक शीतलता असते. आणि चंद्रबिंब त्या शीतलतेनेच विकसित झालेलं असतं. तसाच हा योगी अत्यंत शीतल शांत वाटतो. आणि एवढंच नाही तर जर का ह्या
चंद्रबिंबाचं तेज, शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या चंद्रबिंबाचं तेज जर आसनावर येऊन बसलं तर जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळेल तसा हा योगी आसनावर बसलेला आपल्याला दिसतो. त्यावेळी तो त्या चंद्रबिंबाच्या तेजाप्रमाणेच भासतो. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुगा. अहो, ज्ञानोबाराय सांगतात की ज्यावेळी ह्या कुंडलिनी मातेने चंद्रामृताचं प्राशन केलं ना, त्यावेळी योग्याचं शरीर ह्या वर वर्णन केलेल्या लक्षणांनी युक्त झालं. आणि ही लक्षणं जशी त्याच्या शरीरावर प्रगट व्हायला लागतात त्यावेळी साक्षात कृतांत म्हणजे यम काळ त्याला सुद्धा योग्याची भीती वाटते. वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. अहो, एवढंच काय तर योग्याचं हे शरीर बघून वृद्धाप्य सुद्धा मागे फिरतं. आणि एवढंच नाही तर तारुण्याचं सुद्धा कुठल्याही प्रकारचं लक्षण त्या ठिकाणी राहत नाही, तर त्याच्याऐवजी लोप पावलेली बालदशा योग्याच्या शरीरावर प्रगट होते. अर्थात बालदशेमध्ये आपलं शरीर जसं कोमल असतं, तारुण्यामध्ये ते भरीव असतं, परंतु बालदशेत कोमल असतं. त्यामुळे तारुण्यातलं नाही तर बालदशेतलं कोमल शरीर योग्याच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत कोमलपणा. वयसा तरी येतुले वरी, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरूपमो. ज्ञानोबाराय म्हणतात, योग्याचं जे वय असतं त्या वयाच्या तुलनेत त्याचं शरीर मात्र बालकासारखं अत्यंत कोमल असतं. परंतु बळ म्हणजेच शक्ती ह्या दृष्टीने विचार केला तर ते संपूर्ण शक्तिरूपच असतं. अर्थात प्रचंड बळ, प्रचंड शक्ती योग्याच्या ठिकाणी प्रगट झालेली असते. आणि त्याचबरोबर योग्याच्या ठिकाणी आलेलं धैर्य, या धैर्याला तर कुठेही उपमाच नसते. इतकं विलक्षण धैर्य योग्याच्या ठिकाणी प्रगट होतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.